आज आम्ही त्रिशूचा पहिला गणपती विसर्जनाचा ब्लॉग बनवत आहोत। आज आम्ही गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवला आणि उकडीचे मोदक सुद्धा बनवले आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि आम्ही नैवेद्य देऊन लगेच आरतीला सुरुवात केली। आणि आमच्या त्रिशूला आरती म्हणायला पण खूप आवडतं, ते बघा ती आरती म्हणतीये आणि ती गणपती बाप्पाचे मोदक सुद्धा खातीये। हे बघा, आता आम्ही गणपती विसर्जनाची तयारी करत आहोत आणि गणपती बाप्पा टेबलवरून खाली घेत आहोत। आता आमची त्रिशू ते बघा गणपती बाप्पाला कसं डोकं ठेवून नमस्कार करतीये आणि हात जोडून सुद्धा पाया पडतीये। बाय 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 कर बाळा। हे बघा, आमची त्रिशू गणपती बाप्पाला जे मोदक बनवले आहे ते तिच्या हाताने स्वतः खाऊ घालतीये आणि ती सुद्धा खातीये। आणि त्रिशूचे पप्पा गणपती विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाला घेऊन चालले होते। तेवढ्यातच त्रिशू रडायला लागली आणि म्हणत होती गणपती बाप्पाला न्यायचं नाही। आणि त्रिशूचे पप्पा आणि त्रिशू गणपती बाप्पा घेऊन जात आहे। आम्ही आता बाहेर निघालो गणपती विसर्जनासाठी, पण बाहेर ना खूप पाऊस चालू होता। हे आता आम्ही निघायच्या तयारीत आहे। आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी आलेलो आहोत आणि पाऊस पण खूप चालू आहे आणि हे बघा गर्दी पण खूप आहे इथे। आम्ही तिथे आधी गणपती बाप्पाची आरती केली आणि नंतर गणपती बाप्पाला घेऊन विहिरीकडे निघालो। या विहिरीत आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन करणार आहोत। हे बघा, ही गणपती विसर्जन जिथं करणार आहोत ती ही विहीर आहे। आता इथं गणपती आम्ही पाण्यामध्ये विसर्जन करणार आहोत। ते बघा, त्रिशूचे पप्पा आता गणपती विसर्जन करत आहे। ते बघा पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे। हे बघा, खूप सारे गणपती विसर्जन करण्यासाठी आलेले आहे। किती भारी भारी गणपती आहे आणि आम्हाला एक मोठाच गणपती दिसला आणि तिथं गाणे वगैरे चालू होते। तेवढ्यात ते बघून त्रिशू आमची डान्स करायला लागली। ते बघा, तिला आम्ही खाली उभे राहा म्हटलं तर ती उभी राहिली। ते बघा, ती किती छान डान्स करतीये। आमच्या त्रिशूला गाणे लागले म्हणजे डान्स झालाच पाहिजे। ते बघा, आमची त्रिशू खूप भारी डान्स करतीये। घरी येत असताना त्रिशू म्हणत होती मला पेस्ट्री खायची, पप्पा मला पेस्ट्री घेऊन द्या। तर तिच्या पप्पांनी लगेच तिला पेस्ट्री घेतली आणि आम्ही लगेचच घरी आलो। हे बघा, त्रिशू किती आवडीने पेस्ट्री खात आहे। मला दे ना, कशी लागती ग? कशी आहे? छान छान आहे का? छान आहे बाळा। अजून कोणाला देशील? मम्माला दिली, अजून कोणाला देशील तू? काकाला देशील आणि दे मग। त्रिशू ना कधीच एकटी खात नाही, ती सगळ्यांना देऊनच ती स्वतः खाते। ते बघा, तिच्या काकाला ती स्वतः खाऊ घालतीये आणि तिच्या पप्पाला पण खाऊ घालतीये। तिला आहे ना आधीपासून सवय आहे सगळ्यांसोबत खायची। आमच्या या गोडपरीला सगळेजण लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या या चॅनलला सपोर्ट करा। ते बघा, त्रिशू तुम्हाला बाय बाय करते।